एका देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये आले होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की या भारत देशामध्ये फक्त ताजमहलच आश्चर्य नाहीये, तर सगळा भारत देश हा आश्चर्याने भरलेला आहे. सगळा भारत देश आश्चर्याने भरलेला आहे. अरे ज्यांच्या वडिलांचं उभं आयुष्य यवनाच्या गुलामगिरीमध्ये गेलं, पण तरी सुद्धा वयाच्या 16 वर्ष हातामध्ये तलवार घेतली आणि 16 वर्षी स्वराज्य स्थापना करून वयाच्या 50 वर्षापर्यंत 350च्या वर किल्ले ताब्यामध्ये घेतले. हा चमत्कार नाहीये? अरे लाखो कोटी महाराजांना सुटणार नाही असं ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आणि आमच्या उद्धाराकरता आमच्या हातामध्ये आणून दिला आणि 21 वर्षी मला जगायचं नाही म्हणून समाधी घेतली. हा चमत्कार नाहीये? तुकोबरायांच्या गाथा पाण्यावर धरल्या. हा चमत्कार नाहीये? हे सगळ्या चमत्काराने आश्चर्याने भरलेला हा भारत देश का? कारण ही भूमी जी महाराष्ट्राची ना, ही संतांची भूमी. मी तर म्हणेल जगामध्ये जेवढे संत झालेले तेवढे एकट्या फक्त महाराष्ट्रामध्ये झाले. म्हणून या संतांनी आम्हाला जे मार्ग दाखवला त्या मार्गावर आम्हाला चालायचं आहे. मार्ग दावणी गेले आधी त्यांनी जो मार्ग दाखवला तो पंथ चालू जाता.